सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवू हा प्रश्न सर्वांनाच असतो। तर आज आपण एकदम खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत। बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही, पण या भोपळ्यापासून जर तुम्ही पराठे किंवा थालीपीठ म्हणजेच धपाटे जर बनवले तर ज्यांना ही भोपळ्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा हे थालीपीठ अगदी आवडीने खातील। नमस्कार मंडळी, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आजची आपली रेसिपी आहे भोपळ्याचे थालीपीठ। भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याचं देठ आणि पुढचं टोक आपण कट करून टाकूया। यानंतर भोपळ्याचे आपल्याला मधोमध 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि किसणीवर हा भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे। भोपळा किसल्यानंतर तो किस आपल्याला पिळून घ्यायचा नाहीये किंवा त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं नाही। यासाठी भोपळा किसण्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साल न काढताच तो आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने भोपळा किसून झालेला आहे। इथे मी 2 चमचे बेसन पीठ आणि 2 वाट्या मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे। मल्टीग्रेन आटा म्हणजे 2-3 धान्यांचं मिक्स असं पीठ असतं। हे मार्केटमध्ये इझिली मिळतं। नसेल तर तुम्ही थालीपीठाची जी भाजणी असते ती वापरू शकता किंवा ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ ही सर्व पीठं थोडी थोडी घेऊन ती मिक्स करून मग थालीपीठ बनवू शकता। आता या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ, थोडासा हिंग आणि हळद टाकलेली आहे। पिठामध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घेतली। यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, जिरे आणि ओवा याची पेस्ट करून घेतलेली होती, ती सुद्धा या पिठामध्ये टाकलेली आहे। व्यवस्थित आपण ती मिक्स करून घेऊयात। तुमच्याकडे जर जास्त धान्यांची पिठं नसतील तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरून सुद्धा थालीपीठ बनवू शकता। आता यामध्ये आपण किसलेला भोपळा टाकूया। भोपळा किसून घेतल्यामुळे काय होतं, त्याला भरपूर पाणी सुटतं। यामुळे सुरुवातीला फक्त भोपळ्याचा किस आपण या पिठामध्ये आणि टाकलेल्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यानंतर जसजसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला किती तिखट आवडतं यानुसार तुम्ही वाटण बनवताना हिरव्या मिरच्या वापरू शकता किंवा जर हिरव्या मिरच्या आवडत नसतील तर लाल तिखट वापरून सुद्धा थालीपीठ बनवू शकता। पण लसूण टाकायचं, लसूण टाकल्यामुळे खूप छान फ्लेवर थालीपीठांना येतो। इथे मला थोडीशी हळद कमी वाटत होती त्यामुळे मी परत थोडीशी टाकलेली आहे। जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही, अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथे मी एक नॅपकिन स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो पिळून घेतला। आता यावर मी थोडंसं पाणी मारलं आणि आपल्याला किती मोठं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आणि या कपड्यावरच आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर हे थालीपीठ थापताना थोडासा पाण्याचा हात लावून आपण ते थापू शकतो। तर हे थापताना जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। तर मीडियम स्वरूपाचं अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ थापून घेऊया या कपड्यावर, जेणेकरून ते भाजायलाही सोपं जाईल। जास्त जाड ठेवलं तर ते थालीपीठ भाजल्यावर खमंग होणार नाही आणि त्याला भाजायलाही जास्त वेळ लागेल। तोपर्यंत आपण गॅसवर तवा तापून ठेवलेला आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवूया। सुरुवातीला तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि हे थालीपीठ आपण तव्यावर टाकलेलं आहे। कपडा अलगद आपल्याला सोडवून घ्यायचा आहे। आता वरची बाजू सुकेपर्यंत आपण साईडला परत थोडंसं तेल टाकूया। तोपर्यंत दुसरं थालीपीठ आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात। वरची बाजू अशा पद्धतीने सुकली की उचटणीने हळूहळू हे थालीपीठ तव्यावरून सोडवून घ्यायचं आणि याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि एका साईडने हे थालीपीठ एकदम खमंग भाजलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही बटरचा किंवा तुपाचा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार। दुसऱ्याही पद्धतीने तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे। थालीपीठ भाजण्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं,
पण हरकत नाही, एकदम खमंग असे थालीपीठ होतात। तुम्हाला जर तेल जास्त टाकायचं नसेल तर तुम्ही कमी तेलात सुद्धा थालीपीठ भाजू शकता, थोडासा वेळ जास्त लागेल। हे थालीपीठ आपण दह्यासोबत, कैरीच्या लोणच्यासोबत खाऊ शकतो किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकतो। तर इथे मी घेतलेलं आहे दही, त्यावर थोडीशी जिरे पावडर टाकलेली आहे आणि एकदम खमंग असं भोपळ्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।